नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला विशेष श्रीकृष्णाचा आवडता नैवेद्य किंवा आवडतं भोजन तयार करतोय आणि तो म्हणजे गोपाळकाला. यालाच बरेच जण दही काला, काल्याचा प्रसाद म्हणूनही ओळखलं जातं. तर त्यासाठी इथे बाउल मध्ये एक छोटी वाटी दही घेतलं. तर एक वाटी दही घेतलेला आहे. तर ह्या पदार्थाचा मुख्य घटकच हा दही आहे. दह्याशिवाय हा प्रसाद अपूर्णच आहे. आता सारख्याच वाटीने इथे अर्धी वाटी उकळून थंड केलेलं दूध घेतलं. तर अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते दह्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर यामध्ये आवडीनुसार साखर घालायची. तर साधारणपणे एक छोटा चमचा साखर घातली. दही दूध मध्ये साखर चांगली मिक्स करून घेतली. तर हे दह्याचं मिश्रण थोड्या वेळासाठी आपण झाकून बाजूला ठेवूया. तर दुसरीकडे सारख्याच वाटीने एक वाटी पोहे घेतले. तर पोहे कुठलेही घरात उपलब्ध असणारे पातळ जाड पोहे घ्या आणि हे पोहे हलकेसे नरम करून घ्यायचे, म्हणजेच पाण्याने भिजवून घ्यायचे. तर बघा असं थोडंसं पाणी मी पोह्यांना लावून घेतलं आणि पोहे पटकन भिजतात, त्यामुळे जास्त वेळही लागत नाही. तर आता जे दह्याचं मिश्रण आहे तर साखर सुद्धा त्यात व्यवस्थित अशी विरघळलेली आहे. त्यामध्ये घालायच्या एक वाटी ज्वारीच्या लाह्या. तर ह्या गोपाळकाल्यामध्ये बेसिक असं मेजरमेंट नसतं, आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये सर्व साहित्य घालू शकतो. तर ज्वारीच्या लाह्या ह्या खूपच पौष्टिक असतात, त्यामुळे ही रेसिपी खूपच पौष्टिक अशी होणार आहे. त्यातच यामध्ये एक वाटी चुरमुरे घातले. तर बरेच जण याला कुरमुरे देखील म्हणतात. तर हे कुरमुरे किंवा चुरमुरे घाला आणि जे भिजलेले पोहे आहे बघा, तर ते घालायचे. आता यामध्ये ज्या साळीच्या लाह्या असतात बघा, त्या सुद्धा घातल्या जातात. आता माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी त्या स्किप केलेल्या आहे. तुमच्याकडे असेल तर त्या नक्की घाला. त्यानंतर यामध्ये पाव वाटी फुटाण्याची डाळ घालायची. तर माझ्याकडे फुटाणे होते तर त्याची साल काढून मी ते अख्खे फुटाणे घातले. नंतर अर्धा वाटी बारीक चिरलेली काकडी. तर काकडी मस्त बारीक अशी चिरून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची. नंतर यामध्ये पाव वाटी डाळिंबाचे दाणे घातले. तर यामध्ये काही सीझनेबल फ्रूट असतील, फळं असतील ते यामध्ये घाला. तर इथे मी काकडी आणि डाळिंब घातलेला आहे व चांगलं मिक्स करून घेते. तर बघा मस्त पौष्टिक असा हा दही काला तयार होतो. श्रावणामध्ये हा विशेष करून तयार केला जातो. दही हंडीच्या प्रसादामध्ये सुद्धा हाच प्रसाद म्हणून दिला जातो. तर तुम्ही सुद्धा घरच्या साहित्यामध्ये हा झटपट असा तयार करून नैवेद्यासाठी बनवू शकता किंवा इतर वेळी सुद्धा पौष्टिक असा म्हणून खाऊ शकता. तर हे छान मिक्स झालं. आता यावर फोडणी द्यायची. तर आपण यात दही वापरलेला आहे त्यामुळे तुपाचीच फोडणी घालूया. तुम्ही तेलाची सुद्धा देऊ शकता. तर 2 चमचे साजूक तूप चांगलं कडक गरम करून घेतलं आणि त्यामध्ये पाव चमचा जिरं, मोहरी, हिरवी मिरची बारीक चिरून घातली आणि कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहे आणि त्यासोबतच पाव चमचा इतका हिंग. तर आता ही चरचरीत फोडणी मस्त या दह्याच्या काल्यावर घालायची आणि सर्व चांगलं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करण्या अगोदर यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठही घातलं आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने इथे आपला दही हंडी किंवा गोपाळकाला विशेष गोपाळकाला दह्याचा प्रसाद तयार झालेला आहे. तर हा भगवान श्रीकृष्णाला आपण अर्पण करूया. मस्त हेल्दी असा आहे, चविष्ट असा बनतो. तर तुम्ही देखील आज हा नैवेद्यासाठी तयार करून बघा. मंदिरामध्ये हा प्रसाद म्हणून वाटला जातो. तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता आणि ह्या नैवेद्याचा प्रसादाचा आस्वाद घेऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झटपट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.